नमस्कार मंडळी, मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुमचं शिक्षण 7वी ते 12वी शिक्षण झालं असल्यास तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात. यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटर असेल आणि शिपाई पदाची तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील भरायचा आहे. बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज हा सुरू करू. ओके तर मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत जर बघितलं तर ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज यांच्या अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये आहेत मित्रांनो अधिष्ठान ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जी समूह रुग्णालय मुंबई यांच्या एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तुम्हाला थेट मुलाखतीद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये पहिली पोस्ट आहे. पहिली पोस्ट जर बघितली तर डेटा एंट्री ऑपरेटर कंत्राट स्वरूपाला पदभरती असणार आहेत. यामध्ये मित्रांनो शैक्षणिक पात्रता जर बघितली तर तुम्हाला 12वी पास लागणार आहेत. त्याचबरोबर उच्च शिक्षण जर बघितलं तर BA BCom वगैरे चालू शकतात, प्लस तुमचा MSIT लागणार आहेत. त्याचबरोबर मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी जर बघितले तर एकूण 10 जागा असणार आहेत. वयोमर्यादा जर बघितलं तर 31/5/2026 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. 10,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे मित्रांनो 2 नंबरची शिपाई पोस्ट असणार आहेत. किमान 7वी ते 10वी पास असणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी 2 जागा असणार आहेत. वय बघितलं तर 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. 6,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. ही कंत्राट स्वरूपाची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही निवड व अटी शर्ती सुद्धा आहेत. यामध्ये शर्ती जर बघितलं तर वर नमूद केलेल्या प्रमाणामध्ये कामगार संख्येत वाढ किंवा बदल होणे शक्यता आहेत. त्याचबरोबर निवड स्वरूपात पदभरती असल्यामुळे ती राज्य शासनाकडे पद नसल्यामुळे कायमस्वरूपी समावेशन करता येणार नाही, म्हणजे परमनंट तुम्हाला करता येणार नाही. त्याचबरोबर जर बघितले तर MSIT प्रमाणपत्र उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थी आवश्यक असणार आहेत. त्याचबरोबर कामाचा अनुभव असल्यास ग्राह्य धरण्यात येणार आहेत. जाहिरातीमधून नमूद केलेल्या पदसंख्येमध्ये किंवा आरक्षणामध्ये किंवा भरती प्रक्रियेदरम्यान हे सगळे अधिकार जर बघितले तर तुम्हाला हे सगळे अधिकार या ठिकाणी जे गव्हर्नमेंट आहेत आणि हॉस्पिटलला राखीव असणार आहेत. यामध्ये जर बघितले उमेदवारांनी निवडच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहेत. त्याचबरोबर उमेदवारांनी मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्रे व त्याच्या सांख्यिक प्रमाणपत्रे प्रतिसह महात्मा गांधी जन आरोग्य योजना सर जे रुग्णालय व समूह याद्वारे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो सदर जाहिरात प्रक्रिया दरम्यान निर्माण होणाऱ्या बाबींवरती संस्था प्रमुख या ठिकाणी जो अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही विशेष सूचना आहेत. निवड झालेल्या उमेदवारांकरता निवड कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती असल्यामुळे तुम्हाला कायमपणाचा हक्क सांगता येणार नाही. त्याचबरोबर सदर नियुक्त्या कामाकरता एका दिवसाचा खंड देखून जास्तीत जास्त 365 दिवसापर्यंत तुम्हाला या ठिकाणी वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता उच्च शिक्षण अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य असणार आहेत. त्याचबरोबर प्रशासकीय व अन्य कारणास्तव भरती प्रकारा कोणत्याही वेळेस किंवा अंतिम टप्प्यावर थांबवण्याचा अधिकार जर बोलला तर या ठिकाणी रुग्णालयाकडे असणार आहे. त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांनी निवड कंत्राट स्वरूपात तुम्हाला पदभरती येणार आहे, त्यामुळं कायमपणाचा हक्क सांगता येणार नाहीत. त्याच पुढचा आहे तो वर नमूद केलेल्या प्रमाणे सर्व वेतन निश्चित असणार आहे. यामध्ये कामाची वेळ जर बघितली तर तुम्हाला सकाळी 8 ते 5 असणार आहेत. दुपारी 2 ते रात्री 10 सुद्धा आहेत आणि रात्री 10 ते सकाळी 8 अशा 3 शिफ्टमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. यासाठी त्याची परीक्षा फी असणार आहे किंवा जी डॉक्युमेंट वगैरे सगळं जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी यामध्ये जर बघितलं तर विहित नमुन्याचा अर्ज खालील पत्त्यावरती PDF स्वरूपात दिनांक 21/6/2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला सादर करायचे आहेत. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. त्याचबरोबर काही डॉक्युमेंट सुद्धा पाठवायचे. त्यामध्ये संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी, मोबाईल नंबर, मेल ID, जन्मतारीख, SSC पासिंग वर्ष, शैक्षणिक मार्कशीट, प्रमाणपत्र, विद्यापीठाची मार्कशीट, प्रमाणपत्र, कामाचा अनुभव, हे सगळे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला पाठवायचे. त्याचबरोबर अर्जासोबत सर्व डॉक्युमेंट 2 साक्षांकित प्रतिसह तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. लास्ट डेट असणार आहे 24/2/2026 रोजी. उमेदवारांना स्वतःच्या हस्तलेखात या ठिकाणी कक्ष एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री आरोग्य योजना या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. म्हणजे डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा तुम्हाला असणार. मुलाखत जर बघितलं तर 24/6/2026 असणार आहेत. वेळ असणार आहे सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला असणार आहे. मुलाखतीचं ठिकाण जर पाहू शकता तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत मजला, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जी समूह रुग्णालय मुंबई या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू
असणार आहे. आता मित्रांनो जी फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमधून फॉर्म भरायचा आहे. यामध्ये जर बोललं तर तुम्हाला या ठिकाणी फोटो चिटकवायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही रेफरन्स ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इथे सगळा ॲडव्हर्टाइज नंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हर्टाइज नंबर तुम्हाला लिहायचा आहे. आय हेअर बाय सबमिट द ॲप्लिकेशन पोस्ट ऑफ तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. मध्येच या ठिकाणी जर बोललं तर तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटर असेल किंवा शिपाई म्हणजे पिऊन ह्या पदासाठी तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्याचबरोबर फुल नेम तुमचं एसएससी प्रमाण जे सगळं संपूर्ण नाव असेल ते लिहा. त्याचबरोबर बर्थ डेट काय असेल ते लिहा. परमनंट ॲड्रेस तुमचा जो काय असेल तो लिहा. करस्पॉन्डंट ॲड्रेस जो काय असेल ते तुमचा लिहायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोबाईल नंबर लिहा. तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो लिहा. मॅरिड स्टेटस अनमॅरिड मॅरिड काय असेल त्या जनरल मेल फिमेल काय असेल त्याला ईमेल आय डी लिहायचा आहे आणि क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर डिटेलमध्ये जर सांगायचं झालं तर तुमचं एसएससी एचएससी ग्रॅज्युएशन पीजी एमएससी टायपिंग मराठी इंग्लिश काय असेल ते लिहायचं आहे. इन्स्टिट्यूट बोर्डाचं नाव लिहा. पासिंग वर्ष पर्सेंटेज क्लास तुम्हाला द्यायचा आहे. पुढचा तो तुमचा एक्सपिरियन्स असेल तर येस करा नसेल तर नो करा. एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला ऑर्गनायझेशन नेम वगैरे पोस्ट लिहा. त्याचबरोबर पिरियड कधीपासून कधीपर्यंत काम केलं टोटल एक्सपिरियन्स काय असेल ते लिहा. वर्ष महिना डेटमध्ये तुम्हाला अनुभव लिहायचा आहे. त्याचबरोबर एक डिक्लेरेशन सुद्धा आहे त्यामध्ये जर बोललं तर फक्त तुम्हाला डेट आणि प्लेस टाकायचे आणि सिनियरचं सुद्धा करायचं आहे. ओके तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही एक आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी एक नवीन जाहिरात व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.